अरे 1500 न विकलो जातो आहोत ना, येणारा काळ धोक्याचा आहे बरं का. आज जे नेतृत्व सुद्धा आपल्याला 1500 ला विकत घेतय. अरे त्या नेतृत्व सुद्धा या देशाशी मातीशी विमान आहे का बैमान आहे, जरा विचार करा. अरे ज्या स्वराज्यामध्ये ज्या मातीने आपल्याला काय शिकवलं, या शूरवीरांनी, या इतिहासानं, ज्या शूरवीर पराक्रमांनी, त्याच मातीमध्ये या स्वराज्यामध्ये आज आपण काय करून ठेवलं आहे. जे येणाऱ्या पिढीला साफ सुद्धा करता येणार नाही अशी परिस्थिती आपण निर्माण करून ठेवली. येणारा काळ हा आपल्याला माफ करू शकत नाही. कारण पूर्वीची लोक 10-10 पंक्ती जेवून जायच्या तरी एक शीत पडत नव्हतं. त्यांची वाटचाल सुद्धा तशी होती मायबाप. आज आपण एक पंगत जेवायला बसली तर 10 पंक्ती एवढं घाण करून ठेवतो. तशीच आपली वाटचाल सुद्धा घाणीची चाललेली आहे. आणि आपण घाण करून ठेवलेली येणाऱ्या पिढीला साफ सुद्धा करता येणार नाही मायबाप. थोडा विचार करून